एव्हरीवन, सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज मेजरमेंट टेपविषयी माहिती जाणून घेऊया. टेपविषयीची माहिती जाणून घेऊया. तर व्ह्यूअर्स, आपला पूर्ण टेप जो असतो तो असतो 60 इंचाचा. तर मी इथे 4 सर्कल काढलेले आहे. त्यातला पहिला पॉईंट घेऊ आपण 1/2 इंचाचा. त्यातला सर्कल आपण 4 भागांमध्ये येथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा काढलेला आहे, त्याचा फक्त अर्धाच भाग मी कलरिंग केलेला आहे, तो आहे 1/2 इंच. त्यानंतर तिसरा जो सर्कल आहे त्याचे फक्त मी 3 भाग कलरिंग केलेले आहेत. म्हणजे तो किती कलरिंग केलेला आहे, फक्त मी 1/2 इंच. आणि आपला जो चौथा सर्कल आहे तो पूर्ण कलरिंग केलेला आहे, म्हणजे तो 1 इंच. तर सर्वात आधी आपण 1/2 इंच समजून घेऊया. 1/2 इंचाच्या पुढे आपण 1 लिहून घेऊ, म्हणजे आपण एकच भाग रंगविलेला आहे. त्यानंतर 1/2 इंचाचे आपण 2 भाग रंगविलेले आहेत. पाव इंचाचा 1 भाग, 2 भाग 1/2 इंचाचे रंगवलेले आहेत आणि 1/2 इंचाचे 3 भाग रंगवलेले आहेत आणि 1 इंचाचा पूर्णच्या पूर्ण भाग मी इथे रंगवलेला आहे. तर सर्वात आधी 1/2 इंच कसं असतं हे आपण पाहूया. 1 इंचाचे 2 भाग समजा केले, म्हणजे जर 1 इंचावरती टेप आपण फोल्ड केला तर तो येतो फक्त 1/2 इंच. आता मी जिथे पेन पकडलेला आहे ती आहे 1 इंचाची लाईन. जी डार्क मोठी लाईन आहे ती 1 इंचापर्यंत, म्हणजे आपलं 1 इंच हे अंतर येथे. मी आता 1 इंचाचे 2 भाग दाखवते. 1 इंचाचे 2 भाग म्हणजे अर्धा भाग इकडे आणि अर्धा भाग तिकडे अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे, म्हणजे हा झाला आपला 1/2 इंच. हा बरोबर आपला 1/2 इंच टेप मी इथे दुमडलेला आहे. त्यानंतर 1 नंतर जर 2 लाईन असल्या तर तिथे होतं 1/2 इंच. 1 नंतर 2 लाईन म्हणजेच 1/2 इंच. आणि 1/2 नंतर परत 2 लाईन म्हणजे 1.5 इंच. त्याच्या पुढे 2 लाईन म्हणजे 1.25 इंच. आता हे 2.25 झालं, हे 2.5, हे 2.25, हे 3. 3च्या पुढे 2 लाईन परत 3.25, 3.5, 4.25, 4, 4.25, 4.5, 4.5, 5, 5.25, 5.5, 5.6, 6, 6.25, 6.5, 6.7, 7, 7.5 नंतर 7.8, 8, 8.25, 8.5, 8.9, 9, 9.15, 9.5, 9, 10, 10, 10.15, 10.30, 11.15, 11, 11.15, 11.30, 12.30, 12, 12.15, 12.30,
पावणे 13, 13, सव्वा 13, 13:30, पावणे 14, 14, सव्वा 14, 14:30, पावणे 15, 15, सव्वा 15, 15:30, पावणे 16, 16, सव्वा 16, 16:30, पावणे 17, 17, सव्वा 17, 17:30, पावणे 18, 18, सव्वा 18, 18:30, पावणे 19, 19, सव्वा 19, 19:30, पावणे 20, 20, सव्वा 20, 20:30, पावणे 21, 21, सव्वा 21, 21:30, पावणे 22, 22, नंतर सव्वा 22, 22:30, पावणे 23, 23, सव्वा 23, 23:30, पावणे 24, 24, सव्वा 24, 24:30, पावणे 25, 25, सव्वा 25, 25:30, पावणे 26, 26, सव्वा 26, 26:30, पावणे 27, 27, सव्वा 27, 27:30, पावणे 28, 28, सव्वा 28, 28:30, पावणे 29, 29, सव्वा 29, 29:30, जी आपली मोठी लाईन आहे ती 29:30 ची. त्यानंतर पावणे 29 आणि हे 30 पर्यंत. त्याच्या पुढे असंच मेजरमेंट आपल्याला बोलत जायचं आहे. म्हणजे मी हे पूर्ण तुम्हाला 30 इंचापर्यंत कसं मोजमाप करायचं हे सविस्तर सांगितलं आहे. पावणे 21 कसे असतात, सव्वा 29 कसे असतात, हे मी सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलेलंच असेल. आता आपण ते लिहिताना कसं लिहायचं आहे हे आपण पाहूया. तर आपण अर्धा इंच समजा आपल्याला मेजरमेंट टाकायला सांगितलं, तर आपण ते कसं टाकायचं हे आपण पाहूया. आपण टेपची स्टार्टिंग आहे तिथे आपण 0 आकडा देऊया, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. मी याच्या आधीच सांगितलं की 1चा अर्धा भाग म्हणजे अर्धा इंच, आणि स्टार्टिंगचा जो टेप आहे तिथे आपण 0 आकडा आहे असं गृहीत धरूया. 0 ते 1 किती झाला, हा 1 इंच. शून्य ते 1 झाला 1 इंच. आता परत आपण पाऊण इंच बघूया कसं असतं. जिथून टेप स्टार्ट झालेला आहे तिथून आपण 0 आकडे 2 घेऊया आणि 1 इंचाच्या आत 2 लाईन म्हणजेच पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजे 1 इंचाच्या आत 2 लाईन. आपण अर्धा इंच पाहिलं, पाव इंच पाहिलं, पाऊण इंच पाहिलं, 1 इंच पाहिलं. आता आपण पाव इंचाचं मेजरमेंट पाहूया. पाव इंच म्हणजे फक्त किती, 2च लाईन असतात पाव इंचाच्या. म्हणजे 1च्या आत 2 लाईन म्हणजेच पाव इंच. तर पाव इंचाच्या 2च लाईन असतात फक्त. हे आपण इथे एक्झाम्पल पाहत आहोत. हे झालं आपलं 1 इंच. हे झालं आपलं अर्धा इंच. हे झालं आपलं पाऊण इंच.
आता आपण परत एक्झाम्पल पाहूया, म्हणजे बिगिनर्सला सुद्धा लगेच लक्षात येऊन जाईल अर्धा इंच कसं असतं, पाव इंच कसं असतं, पाऊण इंच कसं असतं आणि 1 इंच कसं असतं. आणि ते बोलायचं कसं हे तर मी याच्या आधीच एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे तुम्हाला. हे झालं आपलं पाव इंच. 1च्या आत 2 लाईन म्हणजे पाव इंच. त्यानंतर 1चा अर्धा टेप म्हणजेच अर्धा इंच. जिथून आपला टेप स्टार्ट होतो तिथे मी 0 आकडा देत आहे. हा झाला आपला अर्धा इंच. पाऊण इंच कसा असतो हे परत एकदा पाहूया. 0 ते जो स्क्वेअर जो ॲरो केलेला आहे पाऊणच्या लाईनवर तो आहे पाऊण इंच. 1च्या आत 2 लाईन म्हणजेच पाऊण इंच. आणि 1 वर जी मोठी लाईन आहे डार्क कलरची 0 ते 1 ते पूर्ण अंतर आहे 1 इंच. आता आपली एकदा नाही, दोनदा नाही, 3दा रिव्हिजन झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच लक्षात आलंच असेल. आता आपण पुढे काही एक्झाम्पल परत पाहूया. टेप मी कसा पकडलेला आहे ते पाहून घ्या, म्हणजे लगेच लक्षात येईल पाऊण इंच कसं असतं, 1 इंच कसं असतं, अर्धा इंच कसं असतं आणि पाव इंच कसं असतं. आता आपण 1.25 हे अंतर कसं टाकणार आहोत ते पाहूया. त्यानंतर 2.25 हे अंतर कसं टाकणार आहोत ते पाहूया. त्यानंतर 2.5 इंच हे अंतर कसं टाकायचं आहे ते पाहूया. त्यानंतर 2.25 इंच हे अंतर कसं टाकायचं आहे ते पाहूया. टेपची स्टार्टिंग ते दीडच्या नंतर 2 लाईन म्हणजेच 2.25 इंच. हे झालं आपलं 2.25 इंच अंतर. त्यानंतर 0 ते 2च्या नंतर 2 लाईन म्हणजेच 2.25 इंच. त्यानंतर 0, 2 नंतर अर्धा इंच, 2च्या नंतर अर्धा इंच म्हणजेच 2.5 इंच. त्यानंतर 0 ते 2.5 नंतर 2 लाईन म्हणजेच 2.25 इंच. तीनच्या आत 2 लाईन म्हणजेच 2.25 इंचावरती आपण आता ही लाईन करून घेतलेली आहे. आणि आपले हे 4 हे एक्झाम्पल इथे कंप्लीट झालेले आहे. आता आपण 5वं बघू. 3 वर समजा आपल्याला टेपने मोजायचं आहे, तर टेप जिथून स्टार्टिंग आहे तिथून ते 3 इंचापर्यंतच आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपले हे एक्झाम्पल्स आहे ते मी सर्व समजून सांगितलं आहे की 2.25 कसं असतं, 2.25 कसं असतं, 2.5 कसं असतं, 2.25 कसं असतं. पूर्ण 30 इंचापर्यंत मेजरमेंट टेप बोलताना कसं बोलायचं तेही मोजून दाखवलेलं आहे. लिहिताना अर्धा इंच कसं लिहायचं हे पण मी इथे लिहून दाखवलेलं आहे.
हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवलं तरी पण बिगिनर्सला कधीच अडचण येणार नाही की 1.25 इंच कसं असतं, 1.25-2 इंच कसं असतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर आपला आजचा टॉपिक होता टेपविषयी. टेपविषयीची माहिती जाणून घेऊया. तर आपण हे सर्व एक्झाम्पल सहित येथे मी एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि स्माइली फेस काढलेला आहे मी ते. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलचं नाव आहे कुबेरा लेडीज टेलर. तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर मी कटिंगचेही व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. कटिंगचे व्हिडिओ अपलोड करण्याआधी मी टेपविषयीचा व्हिडिओ मी अपलोड केला, कारण टेप अर्धा इंच, 1 इंच, 1.25 इंच, पाव इंच हे काही बिगिनर्सला माहीत नसतं. मग शोल्डरचं माप टाकताना, आर्महोलचं माप टाकताना आपल्याला अडचणी येतात. त्यामुळे मी हा व्हिडिओ आधी अपलोड केल्यानंतर मी कटिंगचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओचं नाव आहे 28 इंच कटोरी ब्लाऊज कटिंग. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ. Thanks for watching this video.